संभाजीनगर शहरापासून जवळपास 35 ते 38 किलोमीटर दूर देवगिरी किल्ल्याच्या वायव्य दिशेला शूलीभंजन नावाचं एक गाव आहे आणि तिथेच एक दत्त संप्रदायातलं प्रसिद्ध स्थान आहे शूलीभंजन मंदिर. आम्ही असं ऐकलंय की इथे मलंग वेशामध्ये दत्तप्रभूंनी नाथ महाराजांना दर्शन दिलं होतं. गायचं काय आख्यायिका आहे? कुत्र्याच्या दुधात भाकर चून खाल्ली होती. हा, ती काय ते कथा आहे? आखे म्हणजे ते असे आहे का ती एकनाथ महाराजांची तपोभूमी आहे इकडे. एकनाथ गावात तिकडे सुरू झालं इकडं. हा, म्हणून एकनाथ शूलीभंजन नाव ठेवलेलं आहे. नाथ महाराज जिथे तपश्चर्येला बसायचे, साधनेला बसायचे, तीच ही जागा शूलीभंजन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त संप्रदायामध्ये या शूलीभंजन नावाच्या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्व आहे. तरीही ही जागा अजूनही अनेकांना माहीत नाही. या संदर्भात एक आख्यायिका अशी आहे की काही काळ नाथांनी आणि त्यांचे गुरु या दोघांनी इथे वास्तव्य केलं. त्या दरम्यान एकदा एक मलंग वेशातली व्यक्ती जनार्दन स्वामी यांना भेटायला आली. त्या व्यक्तीकडे वाळलेली भाकरी वगैरे असं काहीतरी खायला होतं. त्या भाकरीवर त्यांनी चुरा केला, त्यात पाणी टाकलं आणि त्यांनी खाण्यास सुरुवात केली. मलंग वेशात आलेली ती व्यक्ती सोबत भाकरीचा चुरा आणि हे खाण्यासाठी साक्षात आपले गुरु जनार्दन स्वामी सुद्धा पुढे सरसावले. हे बघून नाथांना थोडंसं आश्चर्य वाटलं. नाथ हे सगळं दुरून पाहत होते. त्या दोघांचं खाणं झालं. त्यानंतर ती भांडी उचलण्यासाठी नाथ महाराज समोर गेले. प्रसादाचंच भांड शेवटी ते. त्याचा एक छोटासा घास, एक छोटस अन्नकण, त्याची त्यांनी चव घेतली. ती चव घेतल्या घेतल्या जणू काही त्यांना ब्रह्मानंदी टाळी लागली. अंतर्ज्ञान त्यांना झालं आणि मलंग वेशातली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात दत्त प्रभू आहे हे त्यांना दिसलं. अर्थात ही तीच जागा आहे जिथे दत्त प्रभूंनी एकनाथ महाराजांना दर्शन दिलं. इथे ही जी शिळा दिसतीये हिला संजीवनी शिळा म्हणतात. याचं वैशिष्ट्य असं आहे की कुठेही हलकासा आघात केला तरी सप्तसूर ऐकू येतात. अशा या जागेचा, या शिळेचा, नाथ महाराजांचा आणि दत्त प्रभूंचा महिमा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण आहोत शूलीभंजन या ठिकाणी आणि इथे माझी आता भेट झालीये चेन्नईहून आलेल्या एका गुरुजींशी, जे गेली 30 वर्ष अध्यात्मात अध्ययनाचं, प्रवचनाचं कार्य करतायत आणि आज हे माझं श्रद्धास्थान आहे म्हणून मी इथे आलोय असं त्यांनी मला सांगितलंय. तर आपण आता त्यांच्याशी बोलूया. मेरा नाम तो गुरुजी गोपाल वल्लीदास, चेन्नई से तमिलनाडु. नमस्कार गुरुजी. हरे कृष्ण. नमस्कार. आपने बताया आप चेन्नई से आए हैं. हाँ। ये आपका श्रद्धा स्थान है. क्यों ऐसा लगता है आपको? क्योंकि मैं भगवान कृष्ण के भक्त है. मेरा गुरुजी ने इतने भगवान का बारे में बोला था और भगवान का भक्त करने के लिए ये जन्म है ऐसा उन्होंने बोला था. फिर मैंने पूरा भारत का इतना संप्रदाय है, वैष्णव संप्रदाय, शंकर संप्रदाय, मध्य संप्रदाय, गौड़ी वैष्णव संप्रदाय, वारी संप्रदाय, इतना संप्रदाय, ये पूरा संप्रदाय में इतना महात्मा लोग है. उन लोगों का इतना तपस्या स्थल इधर है. हमारा भारत में इतना जगह है, इतना तपस्या स्थल है, इतना छोटा छोटा गांव में, बड़ा बड़ा हिल्स में. सो वो सब देखने का और उस तपस्या स्थल में जाके ध्यान करने का और जप करने का, वो तपस्या स्थल को प्रकट करने का इच्छा है. भगवान का आज्ञा ऐसा है, इसलिए हम ऐसा ऐसा जा रहे हैं. इतना साल 20 साल का आशा है, ऐसा ही है इधर आके और एकनाथ महाराज तपस्या स्थल को देखने का और थोड़ी देर बैठने का. एकनाथ महाराज ने हम लोग ऐसा बुलाया इधर, ये ऐसा ही बोलने का जी. क्योंकि सुबह हम लोग पैठन गया, पैठन उनका जन्मस्थल गया और उनका विजय विठल विजय पांडुरंग दर्शन मिला. फिर उनका समाधि मंदिर, फिर उधर हम लोग गोदावरी नदी पे वो रेड़ा का वेद पाठ दिया ना, उधर भी गया ज्ञानेश्वर महाराज का. जी जी जी. फिर हम लोग आपे घाव गया, संत ज्ञानेश्वर महाराज का जन्मस्थल. जन्मस्थल. फिर उधर से हम लोग सीधा इधर आ रहे हैं. हो. ऐसा ही भगवान का कृपा, भगवान का आज्ञा ऐसा है. भगवान का आशीर्वाद से, महात्मा के आशीर्वाद से ये सब मिल रहे हैं. तो हमारा भारत महान है, हम लोग भाग्यवान है. हम भाग्यवान आहे, हम इस देश में है. है. हा जो दगड किंवा ही शिळा दिसतीये इथेच स्वतः नाथ महाराज तपश्चर्येसाठी, साधनेसाठी बसायचे आणि तासनतास, दिवसेंदिवस त्यांची साधना ते सुरू असायची. याच ठिकाणी दत्तप्रभूंनी मलंग वेशात त्यांना दर्शन दिलं होतं. आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संतांच्या आख्यायिका आहेत.
अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे वेगवेगळे दृष्टांत झाले आहेत. त्यापैकीच ही एक जागा. पुन्हा लवकरच भेटूया एका नवीन जागेसह आणि एका नवीन माहितीसह. श्री गुरुदेव दत्त.